मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री. तर आज आहे केरलामध्ये मी परत एक वेळा आणि आज चेकआउटचा दिवस आहे. तर अतुल इकडे फीडबॅक फॉर्म भरतोय, विकी लंच आणि डिनरचं पे करतोय, वर्षा बसली आहे. जस्ट आमचा ब्रेकफास्ट झाला. ब्रेकफास्ट आम्ही पलीकडे केला, तर दाखवते वाटल्यास मी तुम्हाला. चला आपण तिकडे जाऊया. आणि ब्रेकफास्ट झाला. आता आम्ही आमच्या कॅबची म्हणजेच ड्रायव्हरची वाट बघतोय, रायमनची. आणि रायमन आला की आम्ही पुढच्या प्रवासाला निघू. तर इथं आम्ही बुफे ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट अगदी डिलिशियस होता आणि अजिबात मी कंप्लेन करू शकत नाही. मस्त सगळ्या प्रकारचं म्हणजे साऊथ इंडियन प्लस आपलं इंग्लिश ब्रेकफास्ट थिंग्स होत्या. तर सगळं होतं म्हणजे तिकडे इडली, पुरी भाजी, इडली सांबार चटणी, देन डोसा, केलॉग्स, बटर ब्रेड, जॅम, कॉफी, टी, ज्यूस, एव्हरीथिंग. म्हणजे सगळंच होतं. असं नाही असं काहीच नाही. आणि मी ऑलमोस्ट सगळं ट्राय केलं, फक्त पुरी भाजी सोडून. आणि खूप टेस्टी जेवण होतं. सर्विस खूप क्विक होती आणि रूम सर्विस पण आणि ॲम्बियन्स पण सगळं खूप छान होतं. फक्त एकच ड्रॉबॅक असा आहे की थोडी हॉटेल खूप आतमध्ये, पण ऑब्व्हियसली केरला आहे तर हिल स्टेशन आहे, तर हॉटेल हिल्सवरच असणार आहे आणि आतमध्येच असेल, कारण व्ह्यू मिळायला पाहिजे, सगळं मिळायला पाहिजे. तर असं इथले आमचं मुन्नारमध्ये आमचा स्टे होता 2 दिवस 2 नाईट्स. आणि आता आम्ही पुढे चाललो आहे टेकडीला. तर इथून टेकडी 3 अवर्सची जर्नी आहे आणि आता लगेच आम्ही स्टार्ट करू. मी आता निघाले आणि हाय म्हणा. हाय, जस्ट व्हिडिओ स्टार्ट झाला. हॉटेलला बाय का? हा की बाय सगळ्यांना. तर इथून आता रायमंड आला की आम्ही जाणार. काल आम्ही तिथे बरेचसे रील्स वगैरे केले. कोर्ट होतं तिथे बॅडमिंटन कोर्ट वगैरे होता, तर तिथे मागे स्विमिंग पूल होता. तर छान मस्त एन्जॉय झाला. इथला स्टे खूप छान होता. तुम्ही बघू शकता माझ्या मागे पूर्ण अशी ग्रीनरी आणि जंगल काइंड ऑफ थीम आहे पूर्ण. म्हणजे जंगलातच हॉटेल आहे असं म्हटलं तरी चालेल. हिल स्टेशन असल्यामुळे इथे तसंच आहे. तर मी तुम्हाला माझा आता पुढचा प्रवास दाखवते, मुन्नार टू टेकडी. आणि आपण टेकडीवर गेल्यावर काही तिथे एलिफंट राईड्स असणार आहे, मार्शल आर्टचा शो पण बघणार आहोत. पण तिथे गेल्यावर ठरवू. आणि मग इव्हनिंगला शॉपिंगला जाणार, तिथले लोकल शॉपिंग. मग तुम्हाला पुढचं सगळं दाखवते. सगळं सामान काढून ठेवलेलं आहे. स्टाफ इतकं छान आहे ना की त्यांना एक कॉल केला, सगळे आले घ्यायला सामान. खाली 2nd फ्लोअरला हॉटेल होतं, रूम होती, तर तिथून मस्त सामान वगैरे खाली आणलं विदाऊट एनी हसल. ते काहीच बोलले नाही. म्हणजे इतकी क्विक मी कॉल केला आणि लगेच इकडे मला वाटतं विदिन अ मिनिट बेल वाजली की आम्ही सामान घ्यायला आलेलो आहे. आणि मस्त त्यांनी सगळं केलं आणि कुठलेच होप्स न करता, म्हणजे प्रॉपर सर्व्हिस टीम आहे त्यांची. सगळं छान आहे. अराउंड 3 तासानंतर मुन्नारवरून आम्ही आलो आहे टेकडीला. तर टेकडीला आमचं फर्स्ट डेस्टिनेशन आहे एलिफंट पार्क. तिथं आम्ही एलिफंट राईड घेणार आहे. आणि मस्त झोप झाली, पण खूप छोटीशी झोप झाली, कारण वर्षा उलट्या करत होती सारखीच. वर्षा चेहरा दाखव. तर तिला बराच त्रास झाला, त्यामुळे कुणाची झोप पण न झाली, काहीच नाही. पण आता आम्ही राईड करणार आणि मी दाखवते पुढे. तिकीट काउंटर आहे, हो, तिकडे वॉशरूमची वगैरे सोय आहे. आणि इथून आपल्याला एलिफंटवर बसावं लागेल, तो वर येऊन. म्हणजे एलिफंट काही खाली बसणार नाही, खाली बसून आपण बसू आणि मग तो उठेल असं नाही होणार. इथे यावं लागेल. तर हा प्लॅटफॉर्म आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही चढणार एलिफंट. ओके. आणि इथे बसलेले आहे राईडवर. वाव. एवढा उंच बसलो आम्ही. आणि ओ माय गॉड, ओ आहे. ओ माय गॉडनेस, खरंच भीती वाटते. थोडी भीती तर वाटते, कारण तो असं ठुमकत चालतं. एक पाय
मग दुसरा पार्ट, मग तेव्हा आपला बॅलन्स एका साईडला जातो मग दुसऱ्या साईडला, थोडं तसं वाटतं. पण हा हा ऍक्च्युली हे कुशन खूपच जाड आहे आणि पायाला पण रेस्टिंगला आहे. फोकस करा. तर हे मास्टर आहेत, हे मास्टर आहेत जे खाली उभे आहेत ना, ते मास्टर आहेत त्याचे. आणि तो ऐकतो पण आहे टर्न घेण्याचं, खरंच ऐकतोय. बापरे. जेव्हा तो चढत होता वर आणि खाली उतरत होता ना, तेव्हा ना खूपच पार्किंग करून आलोय आम्ही आणि पार्क झालेलं इथे. नाही, पुढच्या घराला चाललाय आता पार्किंगला. मम्मी. आणि पार्क झालंय इथे व्हेकल आणि मी लँड झाले. कम्फर्टेबल कपडे घातले असाल तर छान वाटतं, कारण त्याचा डायमीटर खूप मोठा असतो, पाय असे होऊन जातात. बापरे, तो खूप मोठा आहे. हा ऐकत नाही. अरे तिथे पण तसंच केलं त्याने. बापरे. हॅलो. थँक्यू थँक्यू. तर आता आम्ही टिप पे केली आणि मी त्याच्या ट्रंकला हात लावला ना, चालू ना, ट्रंकला हात लावला ना, खूप हार्ड होता आणि केस पण होते. भीती एवढी वाटत होती ना मला की त्याने एकच ट्रंक किंवा पाय उचलला मी तर तिथेच चढा. तो ना 25 वर्ष ओल्ड आहे आणि खूपच मस्त वाटली. फक्त त्याचा डायमीटर खूप मोठा असतो ना, डायमीटर इन द सेन्स त्याची पार्ट खूप मोठी असते, तर पाय दुखून येतात बसून. बरं झालं जास्त मोठी राईड नव्हती, नाहीतर मी थकलेच असते. आणि झालं काय, तिथून उतार आहे ना पूर्ण, तो जो उतार आहे ना, जेव्हा तो येत होता ना, लिटरली मी अशी खाली जात होते. मे बी माझं वजन कमी आहे म्हणून की काय, मला ती सारखी भीती वाटत होती. तिथं पडले ना, इतक्या हाईटवरून होते, पडलं तर म्हटलं काहीतरी मोडेलच माझं. पण ऑसम होती, करायला हवं एक वेळा तरी. मस्त वाटलं आणि एकदम ठुमकत ठुमकत चालतं, त्यामुळे ती भीती पण वाटते असं एकदम. मग ते वेगळंच फील वाटतं की त्याच्या आपल्याला पण कळतं. आणि अशा प्रकारे या सफारीचा एंड मी इथेच करते आणि तुम्हाला पुढे भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ऍडव्हेंचर मध्ये केरळातच. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, माझे व्हिडिओ लाईक करा आणि माझे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. बाय.